नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा भाव 8,000 होण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव 8,000 होण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की सध्याच्या कंडिशनला काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 होण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 होण्याची जी शक्यता आहे काय ती 100% या ठिकाणी संपली। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे पण बघणं गरजेचं आहे। या सर्वांचा आपल्याला या ठिकाणी कापसाच्या भावावर सध्या काय परिणाम होताना दिसतोय हे पण पाहणं गरजेचं आहे। आणि भविष्यात कापसाचा भाव मग कधीच 8,000 होणार नाही का सध्या फक्त 8,000 होण्याची शक्यता संपली, याही प्रश्नाचं आता आपल्या सर्वांना देतो या ठिकाणी अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव 69 सेंट्स पासून 72 सेंट्सच्या दरम्यान आहे। ही स्थिती मागच्या बऱ्याच महिन्यापासून सुरू आहे, पण मागच्या 2 दिवसामध्ये कापसाचा भाव 69 सेंट्सच्या खाली गेला, म्हणजे 67 सेंट्स। मी 100% सांगतो एवढ्या खाली कापसाचा भाव टिकणार नाही, पण जे खरं आहे ते खरं आहे, वास्तविक आहे। दुसरीकडे याचा दबाव तर देशातील कापसाच्या भावावरती येताना दिसणार आपल्याला, पण त्याचबरोबर महाराष्ट्र हे सर्वात मोठं कापूस उत्पादक एक राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुका आहेत। जोपर्यंत इथल्या निवडणुका संपून निकाल लागून स्थिर सरकार बनणार नाही तोपर्यंत कापसाला उठाव मिळणार नाही। एकीकडे कापसाचं उत्पादन कमी आहे, दुसरीकडे कापसाचा शिल्लक साठा त्या ठिकाणी नसल्यास जमा आहे। अशा परिस्थितीत कापसाच्या भावात सुधारणा फार व्हायला पाहिजे, पण सध्याच्या कंडिशनला एक निश्चित दिशा कुणालाच कळना झाली, त्याच्यामुळं कापसाचा भाव जैसे थे दिसतोय। ही परिस्थिती तुम्हाला इथून 30 नोव्हेंबर पर्यंत दिसणार आहे। सध्याची भावपाती 6,700 ते 7,800च्या दरम्यान जी आहे ती तशीच राहणार आणि तुम्हाला डिसेंबरच्या पहिल्या 15 दिवसात कापूस सुधारून 7,000 ते 7,800च्या दरम्यान दिसणार। 15 ते 31 डिसेंबर पर्यंत ही भावपाती टिकणार, परंतु कापसाचा भाव 8,000 होण्याची शक्यता कमीत कमी नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यात संपली असं म्हणायला सध्या हरकत नाही। हां, भविष्यात 2025 मध्ये कापसाचा भाव 8,000 होण्याची शक्यता 100% आहे, त्याबद्दल दुमत नाही, पण सध्या तरी देशातील बाजारात कापसाचा भाव 8,000 होण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली।
आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असणार लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवरून मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.